ऐका, आज या पाठणकर परिवारानं माझं कीर्तन ठेवलं. मी एवढ्या नातेपुतेवरून आली आणि तुम्हाला काहीतरी सांगितलं. ऐका गडे ऐका, तुम्ही या परिवाराच्या निमित्तानं, या परिवाराची गेलेली आई, त्या आईच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कीर्तन ऐकण्यासाठी आला. तुम्ही मला माझी तुमची लेक म्हणलं, तुमची नात म्हणलं, पण ऐका, आज तुमच्या आरती ताईच्या कीर्तनाला तुम्ही आला ना. या पाठणकर परिवाराने हा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला, पण जाताना तुम्ही रिकामी हाताने नाही जायचं, तर घरी जाताना तुमची संपत्ती घेऊन जायचं. तुम्ही म्हणसाल ताई कीर्तन करून बरंच काहीतरी कमवलेलं दिसतंय, तुम्ही संपत्ती म्हणजे पैसे वाटायला आलाय का काय? तुम्हीच आम्हाला द्या कीर्तन झाल्यावर, आम्ही नाही पैसे वाटायला आलो. ऐका, ज्याच्याकडे पैसा त्यालाच खरं मान आहे. ऐका, संपत्ती काय आहे? आपली संपत्ती. पैसा म्हणजे आपली संपत्तीच नाही, पैसा म्हणजे आपली संपत्ती नाही. काय आहे तुमची संपत्ती? ऐका ऐका, 2च मिनिटं घेणार आहे, जास्त वेळ घेणार नाही. आपली संपत्ती काय आहे तर ऐका ऐका, 2 कोटीचा बंगला म्हणजे तुमची संपत्ती नाही. 5-25 एकर जमीन म्हणजे तुमची संपत्ती नाही. 5-25 लाखाची 4 व्हीलर गाडी म्हणजे तुमची संपत्ती नाही. बँक बॅलन्स म्हणजे तुमची संपत्ती नाही. ऐका गडे ऐका, ना तो बंगला तुमची संपत्ती आहे, ना ती गाडी तुमची संपत्ती आहे, ना ती जमीन जुमला तुमची संपत्ती आहे. अरे काय आहे तुमची संपत्ती? ऐका गडे ऐका, अरे तुमच्या उतरी जन्माला आलेली तुमची लेक आहेत ना गड्या, ती तुमची संपत्ती आहे. ती संपत्ती जपा. समजा आयुष्याची संपत्ती तुम्ही जपली, एवढं. करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती. विठोबा रकुमारी, टाळी मुखाने जगाच्या बापाचं नामस्मरण करायचंय. ऐका, अरे ज्या महाराष्ट्राच्या पावनभूमी मातीमध्ये आपण जन्माला आलो ना गड्या, ऐका गड्या ऐका, त्या आनंदीच्या ज्ञानोपरायांपर्यंत, त्या देहूच्या दुःखोपरायांपर्यंत, पंढरीचा पांडुरंग परमात्म्यापर्यंत, आमच्या आईच्या श्राद्धाच्या, आईच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण इथं जमलोय ना, त्या आईपर्यंत, स्वर्गापर्यंत सुद्धा आपल्या टाळ्याचा आवाज गेला पाहिजे. ऐका लेकरांनो, अरे विचारलं ना ही माती कुणाची? अरे ही माती कुण्या ऐरे गेऱ्याची नव? अरे या मातीमध्ये माझा राजा जन्माला आलाय, त्या मातीमध्ये आपण लेकराय गड्या. ऐका, मी पहिल्यांदा टाळ म्हणेल, टाळ म्हटल्यानंतर पकवाज म्हणेल, आणि नंतर टाळी म्हणेल. टाळ झाल्यानंतर पकवाज, नंतर टाळी. टाळ, पकवाज, टाळी, टाळ, पकवाज, टाळ, टाळी. सोबत थोबा थोबा. सेवांत्य योगानं तुम्हा सर्वांचंच मला दर्शन. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, या घराची आई निघून गेली, या घराचं अस्तित्व, या घराचं मांगल्य, या घराची माया निघून गेली. त्याला 3 वर्ष पूर्ण झाली. आज या पाठणकर परिवाराला वाटलं आज आपल्या आईला पाहावं, आई जवळ जावं, आई म्हणून कुणाला हाक मारावी, तर या 3 लेकरांना, त्यांच्या एका मुलीला सुद्धा त्यांची आई दिसणार नाही. पण ऐका, अभिमान वाटतो या पाठणकर परिवाराचा. आज इथं आल्यानंतर, बघितल्यानंतर अभिमान वाटतो. अरे आज भाऊ भावासोबत बोलत नाही, बहिणी सोबत भावाचं वैर झालं, भावासोबत भावाचं वैर झालं, पण या परिवाराचा अभिमान वाटतो की या परिवाराची आई जाऊन गेले 3 वर्ष पूर्ण झालं, पण आजही हा परिवार भाऊ एकत्र येतात. बहिणीवरती सुद्धा भावांचं प्रेम असतं आणि सगळे एकत्र येऊन त्या
त्या आईच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी, त्या आईनं आपल्यावरती केलेले उपकार आहेत, त्या आईचे उपकाराची परतफेड करण्यासाठी हा कार्यक्रम करतात. खरंच अभिमान वाटतो अशा परिवाराचा. आजकाल भावासोबत भाव बोलत नाही. आपल्याला सगळ्यांचं चांगलं झालेलं बरं वाटतं, पण भावाचं चांगलं झालेलं बरं वाटतं का? वाटत नाही. ऐका, तुकोबारायांना विचारलं, महाराज तुम्ही बरेच अभंग लिहिले, संतांविषयी लिहिले, बापाविषयी लिहिले, देवाविषयी लिहिले. महाराज तुम्हाला जर विचारलं, तुमची आई आहे, त्या आईनं 9 महिने 9 दिवस तुम्हाला उदरामध्ये वाढवलं, तुम्हाला सांभाळलं, त्या आईबद्दल जर तुम्हाला लिहायला लावलं तर तुम्ही काय लिहिचाल? कुणी कुणाला प्रश्न विचारला? संताजी जगदाडेंनी जगद्गुरु तुकोबारायासारख्या महात्म्याला विचारलं आणि तुकोबाराय म्हणतात, बाबा त्या आईचे आपल्यावरती एवढे उपकार आहेत, एवढे उपकार आहेत की सांगता येऊ शकत नाही, एवढे उपकार आहेत. मग संताजी जगदाडेंनी तुकोबारायांना विचारलं, महाराज तुम्हाला जर आईविषयी लिहायला लावलं तर तुम्ही काय लिहिचाल? त्यावेळेस माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी आईविषयी हा अभंग लिहिला. कोणता? लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. तुकोबाराय म्हणतात की आई आपल्या लेकराचं ओझं होते. तुकोबाराय या अभंगातून देवासोबत नातं जोडतात. नातं कुणाचं नातं? भावाभावाचं नातं, बाप लेकाचं नातं. कशाचं नातं जोडतात? जगाचा बाप पंढरीचा पांडुरंग परमात्मा स्त्री आहे का पुरुष आहे? हो बोलत जावा, मुकी असल्यासारखे बसत जाऊ नका. आजार आहे का बाबा तुम्ही? आजार आहे का? तुम्ही माझ्या सोबत बोलायचं आणि मी तुमच्या सोबत बोलायचं, असंच कीर्तन करायचं, बोलत राहायचं. तुकोबाराय जगाच्या बापाला नातं जोडायचं म्हणतायत. मग जगाचा बाप पुरुष आहे का स्त्री आहे? हो कोण आहे? पुरुष आहे. पण जगाच्या बापासोबत देवा तुकोबारायांनी नेमकं नातं कोणतं जोडलं असेल? वर कोणतं? बापाचं नाही जोडलं तर कुणाचं? आईचं जोडलं. पण तो जगाचा बाप आहे गड्या, तरी पण तुकोबारायांनी आईचं नातं का जोडावं? तुकोबारायासारख्या महात्म्याला विचारलं, महाराज तो जगाचा बाप आहे गड्या, मग जगाचा बाप असताना त्या देवासोबत तुम्हाला आईचं नातं का जोडावं वाटलं? तर तुकोबारायासारख्या महात्म्यानं म्हणावं, ऐका ऐका ऐका, संताजी जगदाडेंना म्हणावं, ऐका बाबा ऐका, या जगाच्या पाठीवरती, या विश्वाच्या पाठीवरती आईसारखं निस्वार्थी प्रेम या जगाच्या पाठीवरती दुसरं कोणीच करत नाही. अरे आईच्या कंबरट्यामध्ये लाज जरी घातली ना तरी ती आई आपल्याला कधीच वाईट बोलत नाही. आईला कितीही त्रास द्या पण आई बदल्यात आपल्याला आशीर्वाद देते आणि आई आपल्यावरती प्रेम करते. आईला कितीही त्रास दिला तर आई आपल्या लेकराच्या हिताचा विचार करते. म्हणून तुकोबाराय म्हणतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. असं तुकोबाराय देवासोबत या अभंगातून नातं जोडतात. विठ्ठल 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 विठ्ठल. मग ऐका, आईसारखं निस्वार्थी प्रेम या जगाच्या पाठीवरती कोणीच करत नाही. आई ती आई असते. आईचं प्रेम आपल्याला आहे तोपर्यंत कळत नाही आणि आई गेल्यानंतर प्रेम कळल्याशिवाय राहत नाही. अरे आज या परिवाराकडे पाहिल्यानंतर कळतं, एवढी संपत्ती असू द्या, एवढी श्रीमंती असू द्या, एवढा पैसा असू द्या, पण ऐका गडे ऐका, या जगाच्या पाठीवरती, या विश्वाच्या पाठीवरती जर सगळ्यात समाधानी सुखी माणूस कोण असेल ना, अरे ज्याच्या घरामध्ये आई आहे आणि ज्याच्या घरामध्ये बाप आहे ना, तो जगातला सगळ्यात श्रीमंत आणि सुखी माणूस आहे, तो समाधानी माणूस आहे. म्हणून ज्याच्या घरात आई आणि बाप आहेत ना, तोच खरा श्रीमंत, तोच खरा सुखी समाधानी माणूस आहे. आई गेल्यानंतर आईची माया जगाच्या पाठीवरती दुसरं कोणीच देऊ शकत नाही. आई ती आई असते. अरे ती जन्माला आली तेव्हा कुणाची तरी मुलगी झाली, ती जन्माला आली तेव्हा कुणाची तरी बहीण झाली, ती जन्माला आली तेव्हा कुणाची तरी मैत्रीण झाली, ती जन्माला आली तेव्हा कुणाची तरी ताई झाली, ती जन्माला आली तेव्हा कुणाची तरी मावशी झाली, ती जन्माला आली तेव्हा कुणाची तरी आत्या झाली, ती जन्माला आली तेव्हा कुणाची तरी नानी झाली, ती जन्माला आली की तेव्हा कुणाची तरी मामी झाली, ती जन्माला आली तेव्हा कुणाची तरी पत्नी झाली आणि ती जन्माला आली तेव्हा कुणाची तरी आई झाली. ऐका, या सगळ्या नात्यांचा विचार केला ना गड्या तर त्यातली 3 नाती बाजूला काढायची. ताईचं, आईचं आणि माईचं, ही 3 नाती जर बाजूला काढली ना, अरे तिच्याकडे बहिणीच्या रूपात पाहिलं तर ती तुम्हाला ताई म्हणून दिसेल, तिच्याकडे आपल्या पत्नी
पत्नीच्या रूपात पाहिलं तर ती तुम्हाला पतिव्रता पत्नी म्हणून दिसेल, आणि तिच्याकडे जन्मदात्या आईसारखं पाहिलं तर ती तुम्हाला तुमची माय, तुमची आई दिसेल. या 3 नात्याचा विचार केला तर त्यातलं पत्नीपेक्षा, ताईपेक्षा सगळ्यात श्रेष्ठ नातं म्हणजे आईचं नातं असतं. कुणाचं? आईचं. अरे त्या जगाच्या बापानं सुद्धा तुकोबारायांच्या पत्नी सोबत आईचं नातं जोडावं. कुणाचं? आईचं. अरे काय होती पतिव्रता पत्नी, जिजाबाई होती ती. काय करावं तिनं? कधी एकेकाळी तुकोबाराय सांगत नव्हते मी कुठं चाललोय, कुठं जाणार आहे, कधीच सांगत नव्हते. पण ऐका गडे ऐका, तुकोबाराय श्रेष्ठ का जिजाबाई श्रेष्ठ? बसलेले कोण श्रेष्ठ? जिजाबाई श्रेष्ठ. जिजाबाई श्रेष्ठ. ती देवाचं भजन करत होती का? काय करायची? देवाला शिव्या द्यायची, आणि ती श्रेष्ठ म्हणताय तुम्ही? ऐका, तुमचं बरोबर आहे गड्या. तुकोबारायांपेक्षा जिजाबाई एक पाऊल श्रेष्ठच आहे. का श्रेष्ठ? तर ऐका, माता माऊल्या कीर्तनाला आलेले मी तुमच्या लेकीसारखे, मी तुमच्या मुलीसारखे, मी तुमच्या नातीसारखे. या संसार रूपी मार्गातून कधीतरी वेळ भेटला ना, एकदा निश्चित तुकोबारायांची जिजाई हा ग्रंथ वाचा, तेव्हा कळेल पतिव्रता पत्नी कशी असते, बायको कशी असते. ते माझ्या तुकोबारायांच्या जिजाबाईकडून शिकायचं असतं. अरे लग्न झाल्यानंतर तिचा देव म्हणजे तिचा पती असतो, तिचा नवरा असतो. जोपर्यंत मुलीचं लग्न होत नाही तोपर्यंत तिचा बाप, तिचा देव असतो. आणि एकदा का तिनं पतीच्या नावाचं गळ्यामध्ये मणी मंगलसूत्र घातलं, तिच्या डोक्यावरती अक्षदा पडला की तिचा एकच देव असतो, तो म्हणजे तिचा नवरदेव. ती पतिव्रता पत्नी असते जी नवऱ्याला देव मानते. पण आता तसं राहिलं? मानता का हो तुम्ही? मानता का? आता तर लय अवघड झाले. आता कुठली योजना आली माता माऊल्या? योजना बोलत चला. पुरुष मंडळ कुठली योजना आली? लाडकी बहीण योजना. काय माता माऊल्यांची हवा चालली, काय माता माऊल्या बोलते त्या. अहो एक बायको नवऱ्यापाशी गेली म्हटली मला बोलायचं कारण नाही, सारखं म्हणता कोण तू कोण तू, तुम्हाला माहित आहे का मी कोण आहे? ही म्हटलं आज हिला लयच बोलायला तोंड आले, नेमकं काय झालंय? म्हटलं अगं आहे तरी नक्की तू कोण? म्हटली लग्न झाल्यापासून आजपर्यंत तुमचं ऐकत आले, तू अशीच आहे, तू तशीच आहे, तुझं कोण आहे, तुझं काय आहे असं म्हणता. पण तुम्हाला माहित आहे का मी कोण आहे? मला आजपासून अजिबात काही सुद्धा बोलायचं नाही, मी कोण आहे माहित आहे का तुम्हाला? असं म्हटल्यानंतर नवरा म्हटला अगं तू आहे तरी नेमकी कोण? ती म्हटली मी कोण आहे? तर मी मुख्यमंत्र्याची बहीण आहे. नवरा म्हटला तू आणि मुख्यमंत्र्याची बहीण? ती म्हटली जास्त बोलायचं कारण नाही. म्हटली लाडकी बहीण योजना कुणी काढली? कुणी काढली? मुख्यमंत्र्यांनी. मग मी कुणाची बहीण झाली? मुख्यमंत्र्याची. माता माऊल्या तुम्ही मुख्यमंत्री साहेबांचं धन्यवाद मानलं पाहिजे, कारण त्यांनी आपल्याला लाडकी बहीण योजना चालू करून दिली. ऐका, आता तुमचं खूप खूप माता माऊल्यांना खूप आरक्षण आहे, यांच्यापेक्षा तुम्हाला जास्त आरक्षण आहे. पूर्वी कसं असायचं? ह्यांनी बोलायचं आणि तुम्ही ऐकायचं. आता उलट झालं, आता यांनी बोलायचं आणि तुम्ही ऐकायचं. माणसाचे दिवस बदलत असतात बरं का दादा, बदलतात. आज जर तुमचा सुखाचा दिवस असेल तर उद्या तुमचा दुःखाचा दिवस येईल. आज तुमच्याकडे प्रचंड पैसा असेल तर उद्या तुमच्याकडे गरिबी येऊ शकते. म्हणून माणसानं जास्त पैसा आल्यानंतर माजायचं नाही आणि गरिबी आल्यानंतर लाजायचं नाही. आहे त्या काळामध्ये सुखी आणि समाधानी जीवन जगून घ्यायचं. कशाला जास्त चिंता करायची हो? काही नाही हो, या जगाच्या पाठीवरती काहीच नाही. ऐका, माणसं लोक काय करतात, जास्त पैसा असून साधं राहिलं तर काय म्हणतात, चंगुटाई म्हणतात. आणि जास्त पैसा असला, जास्त पैसा खर्च केला तर म्हणतात पैशाचा माज आहे. कमी बोललं तर म्हणतात मनात कपट आहे. जास्त बोललं तर म्हणतात याला बोलायचं कळत नाही. एखाद्याच्या कार्यक्रमाला गेलं तर म्हणतात याला काम धंदा नाही. एखाद्याच्या कार्यक्रमाला उशिराने गेलं तर म्हणतात माणुसकी नाही. जीवन नेमकं जगायचं कसं? हसत जगायचं का रडत जगायचं? म्हणून मला वाटतं माणसाच्या मनासारखं माणसानं जीवन जगावं. ऐकावे जनाचे करावे मनाचे. मनाला वाटतं तसं करायचं बाबा, अजिबात जगाचा विचार करायचा नाही. मग जीवन जगण्यासाठी सगळ्यात महत्वाचं माणसाला काय लागतं? चांगल्या माणसांची संगत लागते, चांगल्या माणसाची सोबत लागते. ऐका, अंधारात चालताना उजेडाची गरज लागते. अंधारात चालताना उजेडाची गरज लागते, उन्हात चालताना सावलीची गरज लागते. तसं जीवन जगताना चांगल्या माणसांची गरज लागते, तर जीवन चांगलं जगता येतं. ऐका,
म्हणून माणसानं चांगलं जीवन जगावं. अरे काय होती तुकोबारायांची पत्नी जिजाबाई. त्या जिजाबाईनं काय करावं, कधी एकेकाळी तुकोबाराय भजन करण्यासाठी निघाले. तुकोबाराय भजन करायला गेले. जिजाबाईला माहित नव्हतं आपले पती आपले तुकोबाराय नेमके कुठं गेले असतील. म्हणून तिनं काय करावं, 2 भाकरी कराव्यात. भाकरी टोपल्यामध्ये बांधून घ्याव्या, डोक्यावरती टोपली घ्यावी, रस्त्यानं चालत चालत निघावं. 12 वाजले होते, ऊन लागत होतं, पायामध्ये वाहन नव्हती, पायामध्ये चप्पल नव्हती. बिचारी रस्त्यानं चालत चालत निघाली होती. आणि चालत चालत असताना काय व्हावं ऐका गड्या ऐका. आड रानातला रस्ता होता, जंगलातला रस्ता होता, उंच डोंगरावरती तुकोबाराय भजन करत बसले होते. पण खरंच ती पतिव्रता पत्नी होती की तिला आपल्या पतीची काळजी होती. अरे काय करावं, लेकरा बाळांना सोडून द्यावं, स्त्रीला पत्नीचा सुद्धा विचार करू नये, घराची राख रांगोळी करावी, त्या देवाचं नामस्मरण करत बसावं. तरी पण ती जिजाबाई तुकोबारायांना भाकरी घेऊन जात होती. रस्त्यानं बिचारी चालत चालत निघाली. आड रानाचा रस्ता होता, पायामध्ये चप्पल नव्हती, वाहन नव्हती. अचानक काटा आला आणि काटा माझ्या जिजाबाईच्या पायात घुसला. काटा आरपार गेला, रक्त वाहू लागलं. जिजाबाईच्या डोळ्यातून घळकन पाणी आलं आणि जिजाबाई रडायला लागली. जिजाबाई म्हणते, अरे अरे विठे, ऐकणारे अरे ऐकलंय गड्या मी. या जगाच्या पाठीवरती सगळीकडे माणसावरती अन्याय होतो, अत्याचार होतो. पण ऐकणारे विठे, ऐकणारे तेवढा अधिकार असावा लागतो. अरे माझी जिजाबाई तुकोबारायांना शिव्या द्यायची, पण तिचा तेवढा अधिकार होता. ती म्हणायची, अरे विठ्या, माझ्या पतीनं तुझी एवढी सेवा केली, त्याला भूक लागली गड्या, तुला तुझ्या भक्ताची काळजी नाही करे. अरे मला भाकरी घेऊन जायचंय माझ्या पतीसाठी. माझ्या पायामध्ये काटा घुसला, वेदना होताय, त्रास होतोय, पायामधून रक्त येतंय. काय करू, कुठं जाऊ समजत नाही गड्या. काय करावं. डोक्यावरची टोपली खाली ठेवली, धड दिसेन खाली बसली, रडायला लागली. मनामध्ये वाईट विचार चालू झालं. माझा पती, माझा मालक, माझ्या तुकोबाराय उपाशी असतील. त्यांच्या जर जीवाचं काही बरं वाईट झालं तर मी काय करावं. मनामध्ये विचार चालू झाला. एक सामान्य माणूस, गुरं राखी, खांद्यावरती घोंगडी होती, हातामध्ये काठी होती, सावळ्या रंगाचा असा तो जगाचा बाप होता. आणि एका गुरं राख्याचं रूप घेऊन तो आला होता. आणि त्यानं पाहिलं आणि त्यानं पाहिल्याबरोबर विचारलं, आई काय झालं तुम्हाला. त्यावेळेस तिनं जिजाबाईनं सांगितलं, ऐकणारे बाबा, माझ्या पायामध्ये काटा घुसलाय, काटा आरपार गेला, खूप वेदना होत आहेत, खूप त्रास होतोय. अरे गेले कितीतरी दिवस झालं माझा पती, माझा मालक डोंगरावरती जाऊन भजन करत बसलाय. त्यांना भूक लागली असेल, त्यांना भाकरी घेऊन चालले. पण ऐकणारे माझ्या पायात काटा घुसलाय, मला काटा काढता येत नाही, चालता येत नाही, वेदना होत आहेत, काय करावं समजत नाही. त्यावेळेस त्या गुरं राख्याने म्हणजे जगाच्या बापानं म्हणावं, ऐक आई, तुझ्या पायात काटा घुसला ना, तर तुझ्या पायातला काटा मी काढतो. त्यावेळेस काय करावं, अरे ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पाय हलत नाही, तो जगाचा बाप काय करतो. माझ्या जिजाबाई सारख्या स्त्रीचं पाय मांडीवरती घेतो. ऐका, तो जगाचा बाप आहे. पाय मांडीवरती घेतो आणि आपल्या तोंडातला थुका त्या जिजाबाईच्या पायाला लावतो आणि काय करतो, काठा काढायला सुरुवात करतो. काटा निघत नाही, म्हणून तो जगाचा बाप काय करतो, अरे जिजाबाई सारख्या स्त्रीचा, जिजाबाई सारख्या पत्नीचा पाय हातामध्ये घेतो, पाय आपल्या तोंडापाशी नेतो आणि आपल्या दाताने काटा काढतो. तो जगाचा बाप असतो. त्या जगाच्या बापाला जिजाबाईंना म्हणावं, ऐकणारे तू एक गुरं राखे, माझ्या पायातला काटा एवढा आरपार गेला होता, एवढा आत गेला होता, पण तू कसा काढला. त्यावेळेस त्यानं म्हणावं, ऐका ना आई साहेब, मी अनेकांचे काटे काढले, तुमच्या एकट्याचा काटा काढणं काय मला अवघड जाणार नाही. तो जगाचा बाप आहे, सगळ्यांचे काटे काढतो. काटा काढला आणि विचारलं, आई साहेब या टोपलीमध्ये काय आहे. त्यावेळेस तिनं सांगावं, या टोपलीमध्ये 2 भाकरी केलेले आहेत, माझ्या पतीला भूक लागली म्हणून घेऊन चालले. ऐका, त्या देवाला सुद्धा जिजाबाईंच्या हातची भाकरी खाऊ वाटत होती. त्या देवानं म्हणावं, आई ऐका ना, मी तुमच्या लेकरासारखा आहे, माझी इच्छा आहे गड्या, मला सुद्धा तुम्ही थोडीशी भाकरी खायला द्यावी. ती म्हटली, नाही बाबा नाही, ऐका, मी तुला आशीर्वाद देईल तू माझा काठा काढला म्हणून, पण माझ्या टोपलीतली भाकरी देणार नाही, कारण माझा पती, माझा देव, माझा मालक तिथं उपाशी आहे, मला त्याला खायला ही भाकरी न्यायची. त्या जिजाबाईनं देवाला भाकरी दिली नाही. जिजाबाईच्या पायातला काटा देवानं काढला. जिजाबाई पुढं आली, चालत आली, डोंगरावरती पाहिलं, तुकोबारायांची अवस्था पाहिली. जिजाबाई म्हटली, मालक ऐका ना, मालक किती दिवस असं उपाशी बसणार, किती दिवस असं भजन करणार. ऐका, किती त्रास होतो, किती वेदना होतात. मी रस्त्यानं आड रानावरती येऊन भजन करत बसता, कधीतरी गावामध्ये भजन करत बसत जा, मंदिरात भजन करत बसत जा. डोंगरावरती आला, माझ्या पायामध्ये काटा घुसला,
अगं जिजे तुझ्या पायामध्ये काटा घुसला. हो हो ऐका ना माझ्या पायामध्ये काटा घुसला. मग काटा घुसला मग काटा काढला कसा? ऐका एक गुरराखी होता. तुकोबाराय म्हटले कोण गुरराखी होता? सावळ्या रंगाचा होता, खांद्यावरती घोंगडी होती, हातामध्ये काठी होती आणि तो असा आला आणि म्हटला आई मी तुमच्या पायातला काटा काढू का? तुकोबारायने अंतर्ज्ञानानं पाहिलं. तुकोबाराय म्हटले अगं जिजे तुला काही समजतं का? कोण होता तो? ती जिजाबाई म्हटली कोण होता तो? एक गुरराखी होता. तुकोबाराय म्हटले नाही ग वेडे, तो गुरराखी नव्हता. तो कोण होता? अगं तो जगाचा बाप होता. अगं त्याला तू काही दिला का ग जिजे? नाही ना. ऐका ना माझ्या टोपलीतली भाकरी मागत होता खायला, पण मी दिली नाही गड्या त्याला. अगं जिजे वेडी का खुळी, त्या देवाला तू भाकरी खायला दिली नाही. नाही ऐका मालक ऐका, मी जर त्याला भाकरी खायला दिली असती तर तुम्ही उपाशी राहिला असता. मी त्या विठ्याला भाकरी खायला देऊन तुम्हाला उपाशी ठेवू का? तुकोबाराय म्हटले अगं ऐक ना वेडे, तो जगाचा बाप मी ज्या दिवशीपासून उपाशी आहे ना त्या दिवशीपासून तो जगाचा बाप उपाशी आहे. त्याला खायला तू भाकरी दिली नाही. तुकोबारायांनी असं म्हणावं आणि जिजाबाईला सुद्धा कळावं की तो जगाचा बाप किती श्रेष्ठ आहे, किती महान आहे. त्यावेळी जिजाबाईला सुद्धा कळालं. त्यावेळी जिजाबाईनं माझ्या देवाला सुद्धा शिव्या द्यायच्या बंद केल्या. ऐका तुकोबारायांपेक्षा जिजाबाईचा अधिकार श्रेष्ठ होता, कारण तुकोबारायांच्या अगोदर जिजाबाईला देव भेटायला येत होता आणि जिजाबाईचं दर्शन घेत होता. ती जिजाबाई होती एवढी स्त्री सुंदर आहे, एवढा स्त्रीचा अधिकार आहे, पण ते आपल्याला कळत नाही. मग ती कुणाची तरी ताई आहे, कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी बहीण आहे, कुणाची तरी आत्या आहे, कुणाची तरी मावशी आहे, कुणाची तरी काकी आहे, कुणाची तरी मामी आहे, पण आपल्याला कळत नाही गड्या. मग ऐका देवाचं नामस्मरण करा, देवाची भक्ती करा. आईला कितीही त्रास द्या, पण आई आपल्या लेकराच्या हिताचा विचार करते ना, ती आपली आई असते. मग आई काय करत नाही हो. ऐका आई आपल्या लेकरासाठी अख्खं जीवन जाते ना, ती आई असते. आई सारखं मोठं या जगाच्या पाठीवरती दुसरं कोणीच नाही. सबसे बड़ी है माँ, 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 सबसे बड़ी है माँ। हे माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ से बढ़कर कोई नहीं है। वो देती है दुआ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ। ऐका आई सारखं मोठं या जगाच्या पाठीवरती कोणीच नाही. सबसे बडी हे माँ. ऐका आई सारखं मोठं या जगाच्या पाठीवरती दुसरं कोणी नाही, म्हणून तिला आई म्हटलं जातं. ती आपली माय आहे, ती आपली आई आहे. आई सारखं प्रेम या जगाच्या पाठीवरती कोणीच करत नाही. अरे प्रेमाचं महत्व आपल्याला कधीच कळत नाही. बालपणी प्रेम फुकट मिळतं, तरुणपणी प्रेम कमवावं लागतं आणि म्हातारपणी प्रेम मागावं लागतं. तरी पण प्रेमाचं महत्व आपल्याला कळत नाही. कधी प्रेम कमवावं लागतं, कधी प्रेम मागावं लागतं आणि कधी प्रेम फुकट मिळतं. लहानपण असतं, लहानपणी लोक आपल्याला उचलून घेतात. लहान लेकरू असू द्या, गोंडस लेकरू असू द्या, ते लेकराला उचलून घेतात, लेकराच्या गालाचे पापे घेतात, लेकरावरती प्रेम करतात. मग लहानपणी प्रेम फुकट मिळतं, तरुणपणी प्रेम कमवावं लागतं. तरुण मुलांना सांगावं लागतं अगं बाई माझं तुझ्यावरती प्रेम आहे. काय त्या प्रेमानं तर जगाचं वाटलं केलं गड्या. काय प्रेम करते ती लेकरं काय कळत नाही. कुणी उठायचं कुणी कुणाला म्हणायचं माझं तुझ्यावरती लय प्रेम आहे गड्या.
असलं प्रेम असतं का? आज याच्यावर तर उद्या त्याच्यावरती प्रेम, ह्याला प्रेम म्हणायचं नाही. म्हणजे तरुणपणी प्रेम कमवावं लागतं, म्हणजे प्रेम मागावं लागतं. आणि म्हातारपणी प्रेम मला द्या म्हणून म्हाताऱ्या माणसांना सारखं प्रेम मागावं लागतं. मग ऐका, प्रेमाचं महत्व तरी कळत नाही. लहानपणी प्रेम फुकट मिळतं, तरुणपणी प्रेम कमवावं लागतं, म्हातारपणी प्रेम मागावं लागतं. तरी पण प्रेमाचं महत्व आपल्याला कळत नाही. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. ऐका, भक्तीशिवाय प्रेम नको, त्या देवावरती प्रेम करता आलं पाहिजे. आपण जर त्या देवावरती प्रेम केलं तर तो देव आपल्यावरती प्रेम केल्याशिवाय राहत नाही. अरे आईवरती प्रेम करा. आई सुद्धा आपल्या लेकरावरती प्रेमवलं तर आई लेकराला चांगलं शिकवते. पण आपण आईकडून चांगलं शिकायचं का वाईट शिकायचं हे लेकरांच्या हातात असतं. ऐका गड्या ऐका, आपण कोणाचे मुलं आहोत हे आपल्या हातात नाही, पण आपण कुणाचे आई वडील व्हायचं हे निश्चित आपल्या हातात आहे. आई लेकराला चांगले संस्कार देते, पण लेकराला चांगलं कळत नाही. झालं काय, एक दिवशी गावामध्ये पोलीस आले. कोण आले? पोलीस आले. गावामध्ये चोरी झाली होती, चोराला पकडायला पोलीस आले होते. आणि पोलीस आल्यानंतर चोर पुढे पळत होते आणि पोलीस मागं पळत होते. त्यावेळेस मुलगा बाहेर आला आणि मुलांना विचारलं, आई आई हे कोण आहेत? पोलीस का त्यांना पकडतायत? त्यावेळेस आईनं म्हणावं, ऐकणारे बाबा, समोर जे पळतायत ना ते चोर आहेत आणि त्यांच्या पाठीमागं जे पळतायत ना ते पोलीस आहेत. त्या पोलिसांना परत यायचं आणि या चोरांना पकडायचंय का तर त्यांनी चोरी केली. आईनं असं सांगितलं. 2-3 दिवस निघून गेले. परत 2-3 दिवसानं गावामध्ये एक आमदार साहेब आले आणि त्यांच्या सोबत पोलीस आले. सगळेजण जे चोर आले त्या चोरांना पकडण्यासाठी पोलीस पाठीमागून पडतायत. 2-3 दिवस निघून गेले. 2-3 दिवसानं झालं काय, गावामध्ये आमदार साहेब आले. आमदार साहेबांसोबत बरीच पोलीस आली. मुलगा बाहेर आला आणि मुलगा म्हणाला, मुलानं पाहिलं की समोर एक माणूस चालतोय आणि त्याच्या पाठीमागं बरीच पोलीस चालतायत. मुलगा पळत गेला आणि आईला म्हटलं, आई 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 ऐक ना ग आई. आई म्हटली, लेकरा काय झालं बाळा? अरे काय झालं तुला? आई तुला काय झालं माहितीये का? आई म्हटले, अरे काय झालं? आई अगं काल तर एवढे लहान चोर होते, पण आज जर बघितलं ना आई, एवढा मोठा चोर आहे, एवढा मोठा चोर आहे ना, तू बघितल्यानंतर म्हणशील किती मोठा चोर आहे. आई म्हटली, अजून चोर आला गावात? हो आला चोर आला चोर. आल्यानंतर आईनं बाहेर पाहिलं आणि आईनं बघितलं तर आमदार साहेब आले तर त्यांच्या सोबत बरेच पोलीस मंडळी आलेले. त्यावेळेस आई म्हटली, अरे मूर्खा तुला काय समजतं का? मी तुला चांगलं सांगितलं होतं. काल जो आलेले चोर होते ते चोर पोलिसांच्या ताब्यात होते म्हणून ते पळत होते आणि आजचा आलेला जो चोर आहे ना त्यांच्या ताब्यात पोलीस आहेत म्हणून पोलीस त्याच्या सोबत चालतायत. असं लेकरांना आई चांगलं शिकवते, पण ते लेकरांना कळत नाही. मग आपल्या लहान मुलांवर चांगले संस्कार घडवा, त्यांना चांगलं ज्ञान द्या, कारण ही काळाची गरज आहे. आई लेकराला चांगलं शिकवत असते, चांगलं सांगत असते, पण लेकराला कळत नसतं. एक आई होती आणि तिचा पती वारला, पण तिनं आपल्या मुलासाठी एवढं कष्ट करावं, हाडाची काढ करावी, रक्ताचं पाणी करावं आणि आपल्या लेकराला एवढं शिकवावं, शिकून मोठं साहेब करावं, इंजिनियर करावं. कॉम्प्युटर इंजिनियर करण्यासाठी आईनं त्या लेकराला पुण्याला पाठवावं. लेकरू पुण्याला गेलं, इंजिनियर झालं. आईला आनंद झाला. आई दररोज वाट पाहायची, माझ्या दादाचं, माझ्या बाळाचं आत्ता पत्र येईल, माझा दादा कॉम्प्युटर इंजिनियर झाला असेल. आईला रोज वाटायचं. एक दिवस आई एवढ्या आनंदामध्ये होती, समोरून पोस्टमन आला होता आणि ती आई विचारत गेली, ऐका ना हो दादा, ऐका ना, आज माझा लेकरू, आज माझा बाळ साहेब झाला असेल, आज माझ्या बाळाचा निकाल लागला असेल, आज माझा कॉम्प्युटर इंजिनियर झाला असेल. आई 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 असं म्हटल्यानंतर विठ्ठल 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 हॅलो 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 लाईट कमी जास्त. हॅलो ही तोपर्यंत बंद करा, नंतर चालू केल्यानंतर. हॅलो हॅलो तिचं माईक तोपर्यंत बंद करा, ती गायन केल्यानंतर लगेच चालू करायचं. हॅलो हॅलो आता बदललेला आहे ना, असू द्या. ऐका, ती आई
त्या पोस्टमॅनला विचारत होती, आज माझ्या दादाचं नक्की पत्र आलं असेल, आज माझ्या दादा कॉम्प्युटर इंजिनियर झाला असेल. ती आई दररोज म्हणायची, दररोज वाट पाहायची. त्या पोस्टमॅनला सुद्धा वाटलं की आईला कसं दुखवावं, कसं काय सांगावं, म्हणून त्यानं सुद्धा खोटं पत्र वाचून सांगितलं की आई, आज मी कॉम्प्युटर इंजिनियर झालो, तुझ्या कष्टाची मला जाण आहे. आई सांग ना ग आई, तू मला भेटायला पुण्याला कधी येते. असं सांगितल्यानंतर त्या आईला आनंद झाला. आईनं काय करावं, अरे ज्या वेळेस आपला मुलगा आपल्याला सोडून साहेब बनण्यासाठी बाहेर गेला, शिकण्यासाठी गेला, त्यावेळेस त्या आईची, ज्या मुलीनं, ज्या लेकीनं काळजी केली, त्या आईला वाटत होतं की ही मुलगी माझ्या घरची सून बनावी. म्हणून त्या आईनं त्या मुलीला सोबत घेतलं. दोघे निघाल्या. आल्या जिथं आपला मुलगा राहतो त्या मुलाच्या बंगल्यापाशी आला. आणि मुलाच्या बंगल्यापाशी आल्यानंतर मुलाच्या बंगल्याची बेल वाजवली. आणि बेल वाजवल्याबरोबर मुलगा बाहेर आला. मुलानं दार उघडलं. मुलानं त्या आईचा अवतार पाहिला. आणि आईला पाहिल्याबरोबर तो मुलगा रडू लागला. मनातून, डोळ्यातून अश्रू येऊ लागले. पण तितक्यात त्यानं एका सुंदर स्त्रीची, एका मॉडर्न मुलीशी लग्न केलं होतं. त्याला लाज वाटत होती की ही माझी आई आहे म्हणून सांगायची. ती बाहेर आली. ती म्हटली, कोण आहे ओ बाहेर? ही म्हटलं, अगं आली कोणतरी भिकारी, मला माहित नाही. त्या आईला एवढा त्रास झाला, एवढं वाईट वाटलं. त्या आईनं विचार केला, अरे ज्या लेकरासाठी मी रात्रंदिवस कष्ट केले, हाडाचं रक्ताचं पाणी केलं, हाडाची काढ केली, रात्रंदिवस कष्ट करत राहिली, ते बाळ, ते माझं लेकरू आज मला ओळख द्यायला तयार नाही का? तर माझा एक डोळा गेलेले. लेकराला वाईट वाटत असेल की त्याच्या पत्नी समोर सांगायला की ही माझी आई आहे. त्यावेळेस आईला एवढं दुःख वाटलं, आईला वाईट वाटलं. त्यावेळेस त्याच्या पत्नीनं म्हणावं, ऐका, तुमच्या दारामध्ये आलेली एक भिकारी नाही, तिला काहीतरी दान द्या, तिला जायला सांगा. लेकरानं आईला काही न बोलता आपल्या खिशातलं पैसे काढले आणि त्या आईच्या हातावरती ठेवले. आईनं ते जड अंतकरणानं पैसे घेतले. आई परत माघारी आली. आणि आई घरी आल्यानंतर आईनं त्या मुलीला पत्र लिहायला सांगितलं. लिही म्हणून सांगितलं. लिहिलं. त्या पत्रामध्ये काय लिहिलं, अरे बाळा, ऐकणारे बाळा, ज्यावेळेस तू जन्माला आला, तू 9 महिन्याचा असताना तुझा बाप तुला सोडून निघून गेला, पण मी त्याचं दुःख मनामध्ये ठेवलं नाही. माझा पती, माझ्या कुंकुवाचा धनी निघून गेला, तरी पण मी आहे तशी राहिली. समाधानाने जीवन जगता येणार नाही. तुझा डोळा गेला असं म्हटल्यानंतर तरीही मी शाळेत येत नव्हती. मला दुःख वाटलं नाही, मला त्याचं वाईट वाटलं नाही, तर वाईट एकाच गोष्टीचं वाटलं की लहान लेकरं असताना त्यांच्या मनामध्ये बरेच विचार येतात. पण दादा, तुझ्या मनामध्ये कधीच विचार आला नाही, आई तुझा डोळा कशाने गेला, आई तू कशाने डोळा गेला, तू एवढी खूप कशामुळे दिसते, तुझ्या डोळ्याला काय झालं, कधीच विचारलं नाही. तर आई काय, दादा माझा डोळा कशाला गेला, तू एवढी खूप का दिसायला लागली, माझ्यासारखी सुंदर, माझ्यासारखी वेगळी, माझ्यासारखी वीरवान स्त्री जगाच्या पाठीवरती नव्हते, मी एवढी सुंदर होते, पण माझा डोळा कशाने गेला. ऐकणारे दादा, माझा डोळा कशाने गेला. लहानपणी तू मुलांसोबत विटी दांडू खेळत होता, आणि विटी दांडू खेळत असताना विटी उडाली, तुझ्या डोळ्याला लागली दादा, डोळ्याला लागली. मी डॉक्टर साहेबांकडे गेली. डॉक्टर साहेबांनी सांगितलं, ऐका ना, तुमच्या बाळाचा डोळा गेला, त्याला ऑपरेशन करावं लागेल. मी एकटी स्त्री काय करणार आहे. अरे मी दररोज शेतामध्ये दुसऱ्याच्या घरची कष्ट करायची, 5-25 रुपये कमवून आणायचे, तुझ्या शाळेला द्यायची, घरामध्ये आपल्याला खाण्यास. मी काय केलं रे दादा, ऐकणारे, काय केलं मी? अरे माझा चांगला डोळा तुला दिला आणि तुझा गेलेला डोळा मला बसवला, असं त्या आईनं त्या पत्रामध्ये लिहिलं. ना आईनं प्राण सोडला गड्या, आईनं प्राण सोडला. बरेच दिवस निघून गेल्यानंतर त्या लेकराला वाटलं आईचा आशीर्वाद घेण्यासाठी जावं. आलं लेकरू, गावामध्ये आलं, आईच्या झोपडीकडे पाहिलं, लांबून हाक मारली, आई करून हाक मारली, पण आई बाहेर नाही आली. मनामध्ये वाईट विचार चालू झाला, आई का बाहेर येत नाही, आईला काय दुःख झालं असावं, आई का आली नाही बाहेर. त्यावेळेस त्यानं घरामध्ये जावं, झोपडीमध्ये पाहावं, त्याला आई नाही दिसली. त्यानं ते पत्र घेतलं आणि पत्र वाचलं. मुलाला एवढा त्रास झाला. त्या लेकरानं मनामध्ये विचार केला, अरे आपली आई जिनं 9 महिने 9 दिवस आपल्याला उदरामध्ये वाढवलं, साठवलं, स्वतः ओल्या जागेवरती झोपली, मला सुकलेल्या जागेवरती झोपवलं, स्वतः शिळी भाकर खाल्ली, मला ताजी भाकर खायला दिली, ती माझी आई आज माझ्यासाठी हे जग सोडून गेली. त्या आईला
एवढं वाईट वाटू त्या मुलाला एवढं वाईट वाटलं त्यावेळेस त्या मुलानं म्हणावं देवा देवा ऐकणारे देवा ऐकना आई होती तोपर्यंत आईची किंमत मला कळाली नाही रे देवा देवा नाही कळाली आईची किंमत मला पण देवा आज असं वाटतं या जगाच्या पाठीवरती आई गेली ना गड्या या जगाच्या पाठीवरती कोणीच नसतं रे आपलं अरे पत्नी जोपर्यंत आहे आपल्यापाशी पैसा आहे जोपर्यंत आपण कमवतोय तोपर्यंत माझं माझं म्हणत राहील पण ज्या वेळेस आपले शरीर थकल ना त्यावेळेस पत्नी सुद्धा आपली साथ देणार पण ती आई होती आई निस्वार्थीपणे माझ्यावरती प्रेम करत होती त्यावेळेस त्या लेकरानं सुद्धा देवाला म्हणावं देवा चुकलंय रे गड्या देवा माझं देवा मला माहित आहे माझं चुकलंय पण देवा त्या चुकीतून मला काहीतरी चांगला मार्ग तू दाखवायला पाहिजे होता माणूस चुकतो गड्या देवा मला माहित आहे जो चुकतो तोच माणूस असतो जो चुकत नाही ना तो खरा देव असतो माणूस चुकत असतो ना रे देवा चुकत असतो मी चुकलो पण सांगणारे देवा एवढा वैर माझ्यासोबत का केला देवा तुझा माझा का वैर झाला देवा तुझा माझा का रे वैरा कार देवा तुझा माझा का रे वैरा कार विको द्या की विको देवा तुझा माझा करे वैरा देवा तुझा माझा का रे वैरा कार देवा तुझा माझा का रे वैरा कार माझा देवा करे वैरा कार तुझा माझा देवा करे वैरा कार टाळ पकवाज बारीक तुझा माझा देवा टाळ पकवाज बारीक आहे का आज या परिवाराला सुद्धा वाटत असेल हे पाटणकर परिवार सुद्धा म्हणत असेल देवा सांगणारे देवा तुझा माझा का वैर झाला अरे गेलेल्या आईंची 3 मुलं असतील ऐका गडे ऐका नामदेव दादा असतील विश्वनाथ दादा असतील अशोक दादा असतील ती रेखा ताई असेल या परिवाराला दुःख वाटत असेल हा परिवार सुद्धा म्हणत असेल अरे देवा सांगणारे देवा तुझा माझा का वैर झाला अरे या गेलेल्या आजींचे सगळे नातवंड असतील सगळे नातेवाईक असतील या आजींवरती नितांत प्रेम करणारा त्यांचा नातू अक्षय विश्वनाथ पाठणकर असेल तर दादा सुद्धा म्हणत असेल देवा अरे लहान लेकरू असतं लहान नातवंड असतं त्या नातवंडाला आजीच्या मांडीवरती खेळण्याचा जो आनंद असतो ना तो आमचा आनंद हरवला अरे आज अक्षय दादाला सुद्धा त्यांच्या आईच्या मांडीची उणीव होत असेल आईची आठवण होत असेल आणि या परिवाराला पाठणकर परिवाराला सुद्धा दुःख वाटत असेल अरे जावं कधीतरी त्या ती 4 मुलांनी त्यांच्या नातवंडांनी ऐका नामदेव दादा असतील विश्वनाथ दादा असतील अशोक दादा असतील गेलेल्या आजींची लेक असेल रेखा ताई असेल या परिवाराला सुद्धा वाटत असेल हा परिवार सुद्धा म्हणत असेल देवा अरे देवा ऐकलंय या जगाच्या पाठीवरती अन्याय फक्त सगळ्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतो कधीच न्याय मिळत नाही पण देवा तुझ्या दरबारामध्ये सगळ्यांना न्याय मिळतो न्याय पण देवा आमच्या या पाठणकर परिवाराचा तू आधार आमच्या या पाठण परिवाराची आई आमची देव घरातली समय निघून गेली सांगणारे देवा तू आमच्या सोबत का वैर केला देवा का तुझा माझा वैर झाला दाखवी
परिवार सुद्धा म्हणत असेल देवा, सांगणारे देवा तुझा माझा का वैर झाला, या परिवाराला सुद्धा दुःख वाटत असेल की आपली आई निघून गेली. पण ऐका ऐका, या पाठणकर परिवाराला माझी विनंती असेल, देवाला दोष द्यायचा नाही, देवाला कधी वाईट म्हणायचं नाही. तुमची आई तुम्हाला सोडून जरी निघून गेली असली ना, तर आईचं एवढं मृत्यू लोकांमध्ये जेवढं कार्य होतं ना, तेवढं आईनं कार्य पूर्ण केलं. आई ती कार्य पूर्ण करून स्वर्गामध्ये गेली. आज खरं त्या आईला सुद्धा स्वर्गातून हा आनंद पाहायला मिळत असेल. आईला सुद्धा वाटत असेल की मी अशा लेकरांना जन्म दिला, की मी जन्म दिलेल्या लेकरांना माझ्या कष्टाची आणि मी उदरामध्ये साठवलेल्या मायेची आज माझ्या लेकरांना जाणीव आहे. म्हणून मी जाऊन गेले 3 वर्ष पूर्ण झाली, तरी पण आज सुद्धा माझी लेकरं माझी आठवण करतात, माझं स्मरण करतात, माझं पुण्य स्मरण करतात. आज त्या स्वर्गातून सुद्धा त्या आईला आनंद वाटत असेल. एवढा आनंद आपल्याला कमवता आला पाहिजे. पण ऐका गड्या ऐका, जी माणसं सारखी भेटावी वाटतात ती माणसं कधीच भेटत नाहीत. जी माणसं नको वाटतात त्या माणसाचा सहवास कधी संपत नाही. जिथं सारखं जावं वाटतं तिथं कधी जाता येत नाही. जिथं जाऊ वाटत नाही तिथं जावं लागतं. आणि जेव्हा जीवन जगायला नको वाटतं तेव्हा मात्र जीवन जगायला लागतं. ही जीवन जगायलाच लागतं, नको वाटलं तरी जीवन जगायला लागतं. मग माणसाला कळत नाही, अरे आपला खरा गुरु म्हणजे आपली आई आणि वडील असतात. गुरु कुणाला म्हणायचं असतं? ऐका गड्या ऐका, ज्या गुरुला आपल्या शिष्याला चांगलं ज्ञान देता येतं आणि शिष्याच्या कर्तृत्वावरती गुरुला अभिमान वाटतो ना, तो खरा गुरु असतो. गुरुला शिष्याचं, ज्याला शिष्याचं चांगलं झालेलं आवडतं ना, तोच खरा आपला गुरु असतो. म्हणून गुरुला देवा समान मानलं जातं, तो आपला खरा गुरु असतो. पण आपला आताचं तसं गुरु राहिलं नाहीत. गुरुला शिष्याच्या कोणत्याच गोष्टीवरती येत नाही हसू. शिष्याला वाटतं, गुरुला वाटतं की शिष्याने आपल्यापेक्षा पुढं जाऊ नये, त्याला गुरु म्हणायचं नाही. तर ज्या गुरुला वाटतं की आपला शिष्य आपल्यापेक्षा पुढं गेला पाहिजे ना, तो खरा आपला गुरु असतो. पण ते आपल्याला कळत नाही. अरे माणसाला माणुसकी कळाली नाही. अरे एकदा सफरचंद झाडावरून खाली पडलं तर लगेच गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. पण आज माणूस रोज खाली पडतोय तरी सुद्धा अजून सुद्धा माणसाला माणुसकी नावाचा शोध लागला नाही गड्या, लागला नाही. माणसाला काय लागतो? आपल्या हक्काची जागा कुठं असते गड्या? हक्काची जागा ऐका, माणसाच्या जीवनातलं दुःख व्यक्त करण्याची एकमेव हक्काची जागा म्हणजे ती मैत्रीची जागा असते. ती मैत्रीची जागा असते. ऐका, मित्रासाठी घासातला घास काढून ठेवणं खूप सोपं आहे. मित्रासाठी जीव देणं सुद्धा खूप सोपं आहे. पण जीव देणे इतका चांगला मित्र भेटणं खूप अवघड आहे गड्या, खूप अवघड आहे. पण आपल्याला बऱ्याच गोष्टी कळाल्या नाहीत. अरे या जगाच्या पाठीवरती गरीब श्रीमंत असा काहीच फरक नसतो, कसलाच भेदभाव नसतो. अरे गरीबाच्या घरात बघा, श्रीमंताच्या घरात बघा, काहीच फरक नसतो. अरे गरीबाच्या घरातलं श्रीमंताच्या घरातलं भाकरीचं पीठ आणि भाजीतलं मीठ सारखंच असतं. मग काय फरक आहे? गरीब आणि श्रीमंत याच्यात कसला फरक नाही. माणसा माणसामध्ये फरक करू नका, माणसा माणसामध्ये भेद करू नका. माणुसकी जपा, माणसामध्ये चांगलं राहा. आज माणूस दुसऱ्याच्या दुःखानं सुखी आहे का सुखानं सुखी आहे? माणूस आज दुसऱ्याच्या सुखानं दुःखी आहे. माणसाला वाटतं की आपल्याला सुख असावं, आपल्याला समाधान असावं, पण दुसऱ्याला मात्र दुःख भेटावं. पण ऐका गडे ऐका, स्वतःसाठी सगळं मानता पण दुसऱ्यासाठी मागा. ऐका, माणूस कधी सुखी होईल? माणसानं काय करावं? दुसऱ्याच्या दुःखाचा, दुसऱ्याच्या सुखाचा आणि स्वतःच्या दुःखाचा विचार करणं सोडून दिलं ना, तर माणूस जीवनात सुखी झाल्याशिवाय राहणार नाही गड्या. मग असं माणसाला करता आलं पाहिजे. अरे सगळं माझं माझं म्हणतो, पण काय माझं आहे? संसार करत राहता, कितीतरी संसार करत राहणार, संसार माझा माझा करत राहणार, पण शेवटी माणसाचा देह मातीला जाणार. पण माणसाला कळत नाही म्हणून किती संसार करायचा. ऐका, किती करशील करशील संसार, किती करशील करशील संसार, माणसाचा देह मातीला जाणार, माणसाचा देह मातीला जाणार. करतील संसार, ती करतील संसार, माणसाचा देह मातीला जाणार, माणसाचा देह मातीला जाणार, माणसाचा देह मातीला जाणार. चालू चालू ऐका, सगळ्यांनी एकटाच बसलेले करा ना दोन्ही हात वरती. अरे मिळू द्या या पाठणकर परिवाराला आनंद. त्या गेलेल्या स्वर्गातल्या आईच्या आत्म्याला सुद्धा शांती मिळू द्या, मोक्ष मिळू द्या. अरे पहा या परिवाराकडं,
मनाचं किती दुःख होतंय. अरे करा ना सगळ्यांनी दोन्ही हात वरती करा करा. अजिबात इथं लाजायचं नाही. अरे धर्म मंडपामध्ये बसलोय. ज्याचं कर्म चांगलं असतं ना त्यांनाच देव धर्म मंडपामध्ये आणून बसवत असतो. सर्वांनी दोन्ही हात वरती करायचे. ऐका कसंही नाही दादा कसंही नाही. टाळ्या सोबत पकवाजा सोबत एक टाळी. वा वा. सर्वांनी दोन्ही हात वरती कट्ट्यावरती आजूबाजूला आसपास बसलेले उभे असलेले सर्वांनी दोन्ही हात वरती करायचं आणि एक टाळी वाजवायची. वा. हा आनंद पाहून मला असं वाटतंय की त्या स्वर्गात गेलेल्या आईच्या सुद्धा आत्म्याला शांती मिळत असेल आणि त्या आईला सुद्धा वाटत असेल की मृत्यू लोकामध्ये येऊन माझ्या देहाचं कल्याण झालं, मला मुक्ती मिळाली, मला मोक्ष मिळाला. असा आपल्या टाळीचा आवाज त्या आईपर्यंत गेला पाहिजे. वा गड्या वा 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 वा. ऐका या महाराष्ट्राच्या पावनभूमी मातीमध्ये जन्माला आलो. अरे अभिमान वाटतो या महाराष्ट्राच्या मातीचा. अरे कुणाचा हा महाराष्ट्र आहे तर ऐका. एक म्हणजे आळंदीच्या ज्ञानोबरायांचा, दोन म्हणजे देहूच्या तुकोबरायांचा, तीन म्हणजे या महाराष्ट्राच्या शिवबाचा आणि चार म्हणजे या जगाच्या बापाचा म्हणजे पंढरीच्या विठोबाचा. या चौघांचा हा महाराष्ट्र आहे आणि याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण जन्माला आलोय. याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे गड्या. ऐका सगळं माझं माझं करत राहता, संसार माझा माझा करत राहता, पण शेवटी माणसाचा देह मातीला जातो गड्या. तरीही माणसाला करत नाही. घरदार सगळं माझं म्हणत राहता, पण ऐका घरदार शेत शिवार सारं इथंच राहणार आहे आणि माणसाचा देह मातीला जाणार आहे. काय म्हणता जमीन माझी जुमला माझा, घर माझं बंगला माझा, पण ऐका घरदार सगळं इथं राहतं आणि शेवटी माणसाचा देह मातीला जातो. घरदार शेत शिवार सार इथंच राहणार, सार इथंच राहणार, घरदार शिवार सार इथंच राहणार, सार इथंच राहणार, शेत शिवार सार इथंच राहणार, सार इथंच राहणार. करशील करशील संसार, करशील संसार, माणसाचा देह मातीला जाणार, माणसाचा देह मातीला जाणार, माणसाचा देह मातीत जाणार, माणसाचा देह मातीत जाणार. ऐका ऐका शेवटी माणसाचा देह मातीला जातो. अरे सगळेजण पैसा पैसा माझं करत राहता. पैसा आपला का हो? ऐका घरामध्ये किती पैसा याला जास्त महत्व नाही, घरामध्ये किती लोक समाधानी आहेत याला जास्त महत्व आहे. पैसा माणसानं वापरायचा असतो आणि माणूस माणसाने जपायचा असतो. पण आज काळ उलटा झाला. आज पैशाला जपलं जातं आणि माणसाचा वापर केला जातो. सगळा काळ बदलला गड्या. आपल्याला बऱ्याच गोष्टी कळाल्या नाहीत. मग पैसा अडका सगळं इथं राहतं आणि शेवटी माणसाचा देह मातीला जातो. पैसा माणसाला सुख देत नाही. कितीही पैसा कमवला तर शेवटी कपाळाला जाताना ठोकळाच आहे. म्हणून सरकारने पूर्वी नोटाबंदी केली पण ठोकळाबंदी नाही केली. कारण सरकारला सुद्धा कळालं अरे आपण जाताना सुद्धा शेवटी ठोकळाच आहे. म्हणून पैसा अडका सार इथंच राहणार आहे आणि माणसाचा देह मातीला जाणार आहे. पैसा अडका सार इथे, पैसा अडका जमीन बंगला, सार इथंच राहणार, सार इथंच राहणार, नवीन बंगला सार इथंच राहणार, सार इथंच राहणार. पैसा अडका जमीन बंगला, सार इथंच राहणार, सार इथंच राहणार, पैसा अडका जमीन बंगला सार इथंच राहणार, सार इथंच राहणार. करशील करशील संसार, किती करशील संसार, माणसाचा देह मातीला जाणार, माणसाचा देह मातीत जाणार, माणसाचा देह मातीत जाणार, माणसाचा देह मातीत जाणार, माणसाचा देह मातीत जाणार. वा ह्या सगळ्यांसाठी एकदा जोरात टाळी
ताली वाजवा गड्या. लेकरांसाठी, गायकांसाठी, पकवाजासाठी. वा ऐका, आज मला वाटतंय हा आनंद पाहून त्या स्वर्गात गेलेल्या आईच्या सुद्धा आत्म्याला शांती मिळत असेल, मुक्ती मिळत असेल, मोक्ष मिळत असेल. ऐका, या परिवाराला माझी एक विनंती असेल. आज गेले 3 वर्ष झालं तुमची आई निघून गेली ना. ऐका, त्यांची 3 मुलं असतील, त्यांची 1 मुलगी असेल, त्यांची नातवंड असतील, त्यांच्या सगळ्या परिवाराला माझी विनंती असेल. नामदेव दादा, विश्वनाथ दादा, अशोक दादा, रेखाताई, त्यांचे सगळे नातवंड, अक्षय दादा, सगळ्यांना, सगळ्या परिवाराला, पाठणकर परिवाराला माझी विनंती असेल. ऐका, तुमची आई गेले 3 वर्ष झालं तुम्हाला सोडून निघून गेली ना. आज तुम्हाला तुमची आई दिसणार नाही गड्या. आज दुःख वाटणार, आज तुमच्या डोळ्यातून पाणी येणार. तुम्ही आईला कुठं पाहावं, आई म्हणून कुणाजवळ जावं असं तुम्हाला वाटणार. पण या तुमच्या आरतीताईनं, तुमच्या लेकीनं, तुमच्या बहिणीनं कीर्तनामध्ये सांगितलं. म्हणून या परिवाराने एक गोष्ट निश्चित करा. काय करा, या संसार रूपी मार्गातून कधीतरी वेळ काढून निश्चित पंढरपूरला जा. ऐका, कीर्तनकाराने कीर्तनात सांगितलं म्हणून जा. मला तुमची मुलगी मानली, मुलगी माना, आणि मी सांगितलं म्हणून निश्चित जा. पंढरपूरला गेल्यानंतर तिथं तुम्हाला तुमच्या आईची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही, आईचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान करा, तिथून वरती या. वरती आल्यानंतर काय हो लागतं, भक्त पुंडलिक. त्या पुंडलिकानं माता पित्यांना त्रास दिला, छळ केला, पण ज्या वेळेस त्याला माता पित्यांची किंमत कळाली त्यावेळेस त्यानं माता पित्यांची एवढी सेवा केली, एवढी सेवा केली. ती सेवा पाहून जगाचा बाप भेटायला आला. भेटायला आलेल्या जगाच्या बापाला पुंडलिकानं म्हणावं, ए पांडुरंगा, अरे विठ्ठला देवा, ऐकणारे देवा, असं विटेवरण करकटेवरती हात देऊन उभा केलाय ना त्या देवाला. त्या पुंडलिकानं उभा केलाय. ऐका गडे ऐका, त्या देवाला सुद्धा पुंडलिकानं म्हणावं, ए पांडुरंगा, आलायस देवा तू माझ्या भेटीला, पण देवा ऐकणारे, देवा ऐकणारे, अरे देवा, मी माझ्या आई वडिलांच्या सेवेमध्ये एवढा मग्न झालो रे देवा, मी तुझी सेवा करू शकत नाही. त्या पुंडलिकानं काय केलं, वीट होती ती वीट उचलली, माग फेकली. ऐसा कैसा रे तू दिट मागे फिरकाविली वीट. त्या विटेवरती जगाच्या बापाला उभं केलं. साधा आणि सोपा प्रश्न विचारू का बसलेले, विचारू का? हो तरी म्हणा, नाहीतर नाही तरी म्हणा. मला काहीतरी रिॲक्शन देत जावा, म्हणजे मला समजतं. मी बोलते ते तुम्हाला समजते. बोलले अजिबात मला राग येत सांगताय का? घरी जाऊ बाबा. आजारी आहे का तुम्ही? आजारी आहे का? नाही ना आजारी? मग बोलत जायचं, अजिबात घाबरायचं नाही. मी तुमचीच लेक, तुमचीच नात, तुमचीच मुलगी आहे ना. आहे का नाही? हो तरी म्हणा, नाहीतर नाही तरी म्हणा. आहे ना? आता बघा, सगळे म्हणतायत तुमचीच लेक, तुमचीच नात, तुमचीच मुलगी आहे. पण पैसा माणसाला सुख देतो का दुःख देतो? काय देतो? दुःख ना. आता सगळे म्हणतायत दुःख देतो. काय देतो माता मावल्या? पैसा सुख देतो, दुःख देतो. मग काय करा, सगळ्यांनी आपापली पाकिट माझ्या जवळ आणा. दुःख देतो ना पैसा, दुःख देतो ना. आणा आणा आणा, आज चल खाऊ. आता तुम्हीच म्हणताय तुमचीच लेक, तुमचीच लेक, तुमचीच नात, तुमचीच मुलगी आहे, मग आणा की पाकिट. ऐका, विनोदाचा भाग सोडा. पैसा माणसाला दुःख देतो, पण जीवन जगण्यासाठी सगळ्यात महत्वाचा पैसा लागतो. पण ऐका, पैसा कितीही असला तर सुख समाधान मिळत नाही. त्या पुंडलिकानं जगाच्या बापाला कोणत्या विटेवरती उभा केलं? वीट. जगाचा बाप कशावरती उभा आहे? विटेवरती. कोणत्या विटेवरती जगाच्या बापाला उभा केलं? काय सुंदर काकड्यामध्ये वर्णन आहे. जगाचा बाप ज्या विटेवरती उभा राहिला त्या अक्षय वीट चरणतवरती त्या पुंडलिक पायरीचं दर्शन घ्यायचं, तिथून पुढे यायचं. पुढे आल्यानंतर ऐका गड्या ऐका, या पाठण परिवारानं निश्चित कान देऊन लक्ष देऊन ऐका. तिथून पुढे आल्यानंतर रस्त्यावरती बरेच भिकारी बसलेले असतात. कुणाला भूक लागलेली असते, कुणाला तहान लागलेली असते, कुणाला कशाची गरज असते. तुमच्या जवळ 1-2 रुपये असतील, त्यांना दान करा. आपल्या जवळ खाण्यासाठी काही असेल तर त्यांना खाऊ घाला. पाण्याची एक बिस्लरीची बाटली घ्या, त्यांना प्यायला द्या. ऐका गड्या ऐका, त्यांना जर तुम्ही खायला प्यायला घातलं तर तिथं तुम्हाला तुमच्या आईनं आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. तिथून पुढे यायचं. पुढे आल्यानंतर नामदेव पायरी लागते. त्या नामदेव पायरीचा विचार केला. घरामध्ये 14 माणसं, पण जवंतपणी 14 माणसांनी एका जागेवरती समाधी घेतली. त्या नामदेव पायरीचं दर्शन घ्यायचं, तिथून पुढे यायचं. पुढे आल्यानंतर गरुड स्तंभ लागतो. त्या गरुड स्तंभाला कडकडून मिठी मारायची. ऐका, त्या पाटणकर परिवारानं त्या गरुड स्तंभाला कडकडून मिठी मारली ना, तिथं गेलेले ऐकलं असतं. मग ते नातं असो किंवा माणूस असो, वेळ निघून गेल्यानंतर माणसाला कळतं की जपलं असतं तर टिकलं असतं. ऐका, वर्ण मेघराजानं सुद्धा वर्षाव केलाय. तिथं कुणाचं चालत नाही. आले देवाजीच्या मना, ते कोणाचे चाले ना. त्या देवाच्या मनात आलं तर काही सुद्धा चालू शकत नाही. त्या देवाला सुद्धा मरावं लागलं का जगावं लागलं? हो बसलेले, काय करावं लागलं?
मरावं लागलं ना. देवानं जर सगळ्यात अगोदर कशाची सोय केली असेल ना, तर जन्माला आल्या आल्या मरणाची सोय केली. कशाची? मरणाची. देवाला सुद्धा मरावं लागलं, तुम्हा आम्हाला मरावं लागतं, यात काय नवलंय. मग जगावं का मरावं? बोला बोला ना. जगावं का मरावं? काय करावं? काय करावं? बोलत चला जरा. जगावं मरावं काय करावं? तुम्ही म्हणसाल ताई तुम्ही प्रश्नच उलटा विचारलाय बाबा. जगावं म्हटलं तरी मरायचंय आणि मरावं म्हटलं तरी मरायचंय. माणसं काय प्रश्न विचारतील सांगता येऊ शकत नाही, पण मी काय पण विचारत नाही, मी चांगला विचारते. असंच अंतयात्रा निघाली होती, चार बाजूला चार खांदेकरी आणि अशी अंतयात्रा गावातून निघालेली होती. आणि समोरून एक माणूस चालत येत होता. तो दारू पिलेला होता, व्यसन माणसाला नसून नाही, तो समोरून चालत येत होता आणि त्यानं ती अंतयात्रा निघालेली पाहिली आणि तो तिथं आला आणि ती अंतयात्रा पुढे गेली आणि पाठीमागच्या माणसाला म्हणतोय, ओय साहेब ही पुढं चाललंय त्याला काय म्हणायचं? ओय साहेब ही जी पुढं चाललंय त्याला काय म्हणायचं? साहेब म्हटले, बाबा तुला समजत नाही का पुढं काय चाललंय? तो म्हटला, काय चाललंय पुढं? चार बाजूला चार खांब आणि त्यांच्या अंगावर हेलिकॉप्टर असं निघाले. साहेब म्हटले, अरे बाबा याला काय म्हणायचं विचारतोय, तुला काय अक्कल आहे का? मग तुम्हाला काय अक्कल आहे का? मी तुम्हाला चांगलं विचारलं साहेब, समोरून जी चाललंय त्याला काय म्हणायचं? साहेब म्हटले, बाबा समोरून जी चाललंय ना त्याला अंतयात्रा म्हणायचं. बरं अजून विचारू का? साहेब म्हटले, विचार बाबा. तो म्हटला, साहेब ही अंतयात्रा निघाली पण ह्यांना नेमकं घेऊन चालला कुठं? साहेब म्हटले, आता ह्याला काय सांगावं, कुठे घेऊन चाललो? कुठे घेऊन जाते तो? मशानभूमीत. साहेब बी जरा माझ्यासारखा हुशार होता. साहेब म्हटला, त्यांना आम्ही बागेत फिरायला घेऊन चाललंय, चला येता का तुम्ही? असली प्रश्न लोक विचारायला लागली. चांगलं विचारावं का नाही? काय विचारतील माणसांचं सांगताच येऊ शकत नाही. चांगलं विचारावं, चांगलं बोलावं, पण माणसाला आजकाल कळत नाही मी कोण आहे, मी कुठून आलोय, मला कुठं जायचंय, मला काय करायचं हे कळत नाही. अरे आज ही दुर्दैव वाटतं या महाराष्ट्राच्या मातीचं. अरे पाच पाच मुघली सत्ता या महाराष्ट्राच्या मातीवरती आक्रमण करत होत्या. अरे कोण वाचवेल या महाराष्ट्राच्या मातीला? भीती वाटत होती या महाराष्ट्राच्या मातीवरती मुघली सत्ता थया थया नाचत होत्या. अरे आया बहिणींना लाज वाटत होती गावातून फिरण्याची, गावकऱ्यांना भीती वाटत होती गावामध्ये बसण्याची, वारकऱ्याला भीती वाटत होती रामकृष्ण हरी भजन करण्याची, पुजाऱ्याला भीती वाटत होती मंदिरात पूजा करण्याची. अरे कोण वाचवेल, कोण वाचवेल या महाराष्ट्राच्या मातीला? काय करावं, काय करावं? म्हणून या एक महाराष्ट्राची स्त्री, एक महाराष्ट्राची माता उठली. तिनं हा अन्याय अत्याचार पाहिला, तिनं मनामध्ये विचार केला, गोठ्यातली गाई आणि घरातली माई वाचली पाहिजे. काय करावं, काय करावं? मंदिराचे कळस जिवंत राहिले पाहिजेत, मंदिरातला देव राहिला पाहिजे. काय करावं, काय करावं? अरे तिनं काय करावं? शिवाई देवी पशी जावं आणि सह्याद्रीच्या कडेवरती येऊन भवानी माता शिवाई देवी स्त्रावी आणि त्या शिवाई देवीला म्हणावं, ए आई आई ऐक ना ग, आई शिवाई देवी, ए जगदंबे ऐक ना ग, ऐक ना ग, ऐक ना ग, या महाराष्ट्राच्या मातीवरती अन्याय होतोय, अत्याचार होतोय, तो मला सहन होत नाही गड्या. गोठ्यातली गाई वाचली पाहिजे, घरातली माई वाचली पाहिजे आणि हा महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्य प्राप्त झालं पाहिजे आणि सगळ्यांना स्वाभिमानानं जगता आलं पाहिजे. काय करावं, काय करावं? ऐक 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 शिवाई देवी ऐक ना ग, ऐक ना ग, माझ्या उतरी असा पुत्र जन्माला घाल की त्यांनी स्वतःसाठी नव्हे या स्वराज्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं म्हणावं आणि त्या शिवाई देवीनं माझ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांची प्रतिज्ञा ऐकावी आणि या महाराष्ट्राचा दीपक जनतेचा वालिक माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराज मासाहेबांच्या पोटी जन्माला यावा. जन्माला आल्यानंतर बऱ्याच सेविका तिथं आल्याने विचारलं, मासाहेब ऐका 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 ऐका, या पुत्र झालाय, पुत्राचं नाव काय ठेवायचं? अरे ज्या किल्ल्यावरती जन्म झाला त्या किल्ल्याचं नाव काय होतं? बसलेले बोला बोला, काय? शिवनेरी नाव होतं आणि त्या शिवाई देवीने आशीर्वाद दिला होता म्हणून जिजाबाईच्या मुखातून गेलं, अरे त्याचं नामकरण करा शिवाजी, माझ्या शिवबाचं नाव ठेवलं शिवाजी. अरे स म्हणजे शिकायचं कसं, व म्हणजे वाचायचं कसं, आपल्याला शिकवलं जातं. ज म्हणजे जीवन जगायचं कसं, या शिवाजी नावातून आपल्याला शिकवलं जातं. अरे तो शिवाजी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला ना, आपण इथं जन्माला आलो याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. अरे स्वराज्य निर्माण केलं कोणासाठी केलं? आईची इच्छा होती, बापाचं राहिलेलं स्वप्न होतं. कधी एकेकाळी बापाने भगवा हातामध्ये देवान बापानी सांगावं, राजा 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 ऐका, राजा ऐका, हा भगवा हातामध्ये तुमच्या देतोय, पण हा भगवा कुणाचा आहे माहितीये का? राजा कुणाचा ऐका, राजा ऐका, हा भगवा प्रभू श्रीरामचंद्रांचा. हा भगवा कुणाचा? हा भगवा श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचा. हा भगवा कुणाचा? हा भगवा महाराष्ट्राच्या मातीतल्या लोकांचा. हा भगवा आळंदीच्या ज्ञानोबांचा. हा भगवा देहूच्या तुकोबांचा.
विठोबाचा, हा भगवा पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याचा आणि हा भगवा महाराष्ट्राच्या मातीतल्या लोकांचा राज हा घ्या भगवान फडकवा तुमच्या स्वराज्यावरती. त्या राजानं सुद्धा हे स्वराज्य निर्माण केलं कुणाच्या आशीर्वादावरती? आपल्या आईच्या आणि वडिलांच्या आशीर्वादावरती. आपणही काहीही करू शकतो, आज आपणही घडू शकतो, पण आपल्याला सुद्धा तेवढं चांगलं ज्ञान नाही, आपल्याला तेवढं कळत नाही. मग मुलांना चांगले संस्कार घडवा, त्यांना चांगलं ज्ञान द्या, कारण ही काळाची गरज आहे. आपण लेकरांना चांगले संस्कार देत नाही, चांगलं ज्ञान देत नाही, मग सगळा काळ बदलला, सगळी संस्कृती बदलली. मग लहान मुलांवर चांगले संस्कार घडवा, त्यांना चांगलं ज्ञान द्या. आज संपूर्ण परिवार असेल, या परिवाराला दुःख झालं असेल. गेले 3 वर्ष झालं आई आपल्याला सोडून निघून गेली. ऐका, जास्त वेळ घेणार नाही मी तुमचा. वरून मेघराजाने सुद्धा वर्षाव केलं, जास्त वेळ अजिबात घेणार नाही मी तुमचा. पण ऐका, आज या आईला यांना पाहता येणार नाही. या आईला दुःखातून आई गेली, त्याचं दुःख यांना झालं. आई गेल्यानंतर बरीच लोक त्यांच्याजवळ आले असतील, म्हणले असतील रडू नका, मी तुमच्या आईसारखे. आज ती रेखाताई जर माहेरी आली, तिनं जर आई म्हणून कुणाला हाक मारावी असा विचार केला ना, तर त्या आईला आई दिसणार नाही, आईला पाहता येणार नाही. पण ऐका, आज त्या आईला ही आनंद वाटत असेल, माझी 3 लेकरं एकत्र येतात, एवढा सगळ्या कुटुंब नातवंड सगळे एकत्र येतात आणि मी गेल्यानंतर सुद्धा माझं एवढं पुण्यस्मरण थाटात करतात. माणसानं मरावं पण कीर्ती रूपी उरावं, तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. माणूस किती वर्ष जगला, किती वर्ष राहिला याला किंमत नाही, तर तो जगला कसा याला किंमत आहे. मग माणसानं थोडं जगावं, पण जीवन असं जगावं आपण गेल्यानंतर आपली कीर्ती माग उत्तम उरावी. आज या पाठणकर परिवारावरती, या गेलेल्या आजींवरती, त्यांच्या 3 मुलांवरती, त्यांच्या मुलीवरती, त्यांच्या संपूर्ण पाठणकर परिवारावरती, नातवंडांवरती, सुनेंवरती, सगळ्यांवरती तुम्हा सर्वांचं प्रेम आहे. म्हणून बऱ्याच लांबून बरीच लोक आलेत. ऐका, तुझ्या माझ्या गावचे अंतर जरी आहे, मी तुझा तू माझा खांदेकरी आहे. सागराची लाट तू सागराची लाट मी, मग सांग असल्या सागरी कुठली दरी आहे. मी तुझा तू माझा खांदेकरी आहे. सगळ्यांना कुणाचा ना कुणाचा खांदा देऊन जावं लागतं. पण ऐका, आईला काय म्हटलं जातं? आईला रखुमाई म्हटलं जातं. का म्हटलं जातं? अरे, भाकरी करताना कित्येकदा तिचा हात पोहतो, पण काही म्हणा, खरा संसार एका बाईलाच कळतो. म्हणून तर तिला काय म्हटलं जातं? जगाची आई माझी रखुमाई म्हटलं जातं. ती आई म्हणजे एक रखुमाई आहे, आपल्याला ते कळत नाही. मग आईला कितीही त्रास द्या, आईचा कितीही छळ करा, पण आई काय करते? आपल्या लेकराच्या हिताचा विचार करते. अभंगाच्या पहिल्या चरणात लेकराचे हित, लेकराचे हित, वाहे मागोने चित्त, वाहे मागोने चित्त, ऐसे कळवळाते जाते, ऐसी कळवळाते जाते. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती, करीला भावी न प्रीती. म्हणून आपल्या लहान मुलांना चांगले संस्कार घडवा, त्यांना चांगलं ज्ञान द्या, कारण ही काळाची गरज आहे. आजकाल सगळे संस्कार बदलले, सगळं ज्ञान बदललं. म्हणून ऐका, आज हा गेलेली आई असेल, अनुसया बाजीराव पाटणकर, या आईच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करते. का पुण्यस्मरण करायचं असतं? गेलेल्या व्यक्तीनं जे पुण्य केलेलं असतं, त्या पुण्याचं स्मरण करायचं असतं, म्हणजे पुण्यस्मरण करायचं असतं. पुण्यस्मरणाच्या दिवशी अन्नदान, ज्ञानदान, वस्त्रदान, पिंडदान करायचं असतं. आणि हे सगळे दान केल्यानंतर त्या आईच्या आत्म्याला शांती मिळत असते, मुक्त होऊन स्वर्गामध्ये जात असतो. बघा, काकांनी जो विधी केला तो कोणता विधी झाला? पिंडदान विधी झाला. आता कीर्तन म्हणजे काय आहे? कीर्तन म्हणजे ज्ञानदान आहे. आणि कीर्तन झाल्यानंतर सर्वांना अन्नदान. जेवलाय ना तुम्ही? का उपास आहे सगळे? आमचा अजून उपास आहे. अजून आम्ही आम्ही अजून एखादं सोडली नाही, अजून आम्ही उपास आहे. तुम्ही काय उपास आहे का? मुख्य असल्यासारखे बसताय, तुम्ही जेवले नसल्यासारखे हळू आवाजात बोलताय. झालंय आता आपलं कीर्तन, बोलत राहा बाबा तुम्ही. ऐका, कीर्तन म्हणजे ज्ञानदान आणि अन्नदान आणि
पोशाख आणलेला असतो ते वस्त्रदान, हे 4 दान केल्यानंतर गेलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळत असते, मुक्त होऊन स्वर्गामध्ये जात असतो. आज या आईच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं देव इथं आला असेल पण देव दिसत नाही. ऐका, जेथे कीर्तनाची जागा तेथे देव असे उभा. ऐका, आज या पाठणकर परिवारानं माझं कीर्तन ठेवलं. मी एवढ्या नातेपुतेवरून आली आणि तुम्हाला काहीतरी सांगितलं. ऐका गडे ऐका, तुम्ही या परिवाराच्या निमित्तानं, या परिवाराची गेलेली आई, त्या आईच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कीर्तन ऐकण्यासाठी आला. तुम्ही मला माझी तुमची लेक म्हणलं, तुमची नात म्हणलं, पण ऐका, आज तुमच्या आरती ताईच्या कीर्तनाला तुम्ही आला ना. या पाठणकर परिवाराने हा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला, पण जाताना तुम्ही रिकामी हाताने नाही जायचं, तर घरी जाताना तुमची संपत्ती घेऊन जायचं. तुम्ही म्हणसाल ताई कीर्तन करून बरंच काहीतरी कमवलेलं दिसतंय, तुम्ही संपत्ती म्हणजे पैसे वाटाय आलाय का काय? तुम्हीच आम्हाला द्या कीर्तन झाले, आम्ही नाही पैसे वाटायला आलो. ऐका, ज्याच्याकडे पैसा त्यालाच खरं मान आहे. ऐका, संपत्ती काय आहे? आपली संपत्ती. पैसा म्हणजे आपली संपत्तीच नाही, पैसा म्हणजे आपली संपत्ती नाही. काय आहे तुमची संपत्ती? ऐका ऐका, 2च मिनिटं घेणार आहे, जास्त वेळ घेणार नाही. आपली संपत्ती काय आहे तर ऐका ऐका, 2 कोटीचा बंगला म्हणजे तुमची संपत्ती नाही, 5-25 एकर जमीन म्हणजे तुमची संपत्ती नाही, 5-25 लाखाची 4 व्हीलर गाडी म्हणजे तुमची संपत्ती नाही, बँक बॅलन्स म्हणजे तुमची संपत्ती नाही. ऐका गडे ऐका, ना तो बंगला तुमची संपत्ती आहे, ना ती गाडी तुमची संपत्ती आहे, ना ती जमीन जुमला तुमची संपत्ती आहे. अरे काय आहे तुमची संपत्ती? ऐका गडे ऐका, अरे तुमच्या उदरी जन्माला आलेली तुमची लेकरं आहेत ना गड्या, ती तुमची संपत्ती आहे. ती संपत्ती जपा, समजा आयुष्याची संपत्ती तुम्ही जपली. एवढंच माझ्या कीर्तनातून घेऊन जा आणि जिवंत आहे तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा. आज या ठिकाणी या आईच्या 3ऱ्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं माझ्या वाटेला आलेली सेवा, त्या योगानं तुम्हा सर्वांचंच मला दर्शन. या आईंची 3 मुलं असतील, नामदेव दादा असतील, विश्वनाथ दादा असतील, अशोक दादा असतील, गेलेल्या आईंची मुलगी रेखाताई असेल, त्यांचा गेलेल्या आईंचा नातू असेल, अक्षय दादा असेल, त्याच्या सौजन्यातून हे सगळे एकत्र येतात आणि आईच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा सुंदर कार्यक्रम ठेवतात. त्या आईला आनंद वाटत असेल आणि या परिवारानं जोपर्यंत त्यांना आईच्या कष्टाची जाण आहे आणि आईनं आपल्याला काहीतरी केलंय म्हणून अखंडपणे आईचं पुण्यस्मरण असंच करत राहो, हीच आनंदीच्या ज्ञानोबरायांच्या चरणी, देहूच्या तुकोबरायांच्या चरणी प्रार्थना व्यक्त करते. ऐका, सर्वांनी उत्कृष्ट अशी साथ दिली. सर्व गायनाचार्य महाराज मंडळी, तुषार महाराज असतील, महाराज आपलं नाव काय? हरी महाराज असतील, उत्कृष्ट असं गायन ज्यांनी केलं, ज्यांचं गायन ऐकून आपल्या मनाला समाधान वाटलं, असे दोन्ही महाराज असतील, त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा गड्या. ज्यांनी सुंदर असा, लहान लेकर आहेत पण सुंदर असा टाळ वाजवला, ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्था दहिगाव, या लेकरांनी उत्कृष्ट अशी साथ दिली, त्याबद्दल त्यांचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. ही आपली तासगाव, मला वाटतंय बऱ्याच ठिकाणी मला तुम्ही, अगदी मी लहान असल्यापासून यांची संस्था माझ्या कीर्तनाला साथीला असते आणि ही सुंदर मुलं आहेत, लहान लेकरं आहेत पण सुंदर नाचतात. पांडुरंग वारकरी शिक्षण संस्था धामणी यांची संस्था आहे. माझ्या बऱ्याच कीर्तनाला या संस्थेची साथ असते. आसपासच्या भागात कीर्तन असली की या लेकरांची साथ असते. काका तुम्ही घेऊन आला, तो या लेकरांचं मनापासून धन्यवाद विनेकरी बाबा. एवढं वय झालेलं आहे पण तरुण माणसाला सुद्धा डीजे समोर नाचताना लाज वाट, डीजे समोर जशी नाचतात त्यापेक्षाही इथं डीजेची सुद्धा गरज लागणार नाही. एवढं वय होऊन सुद्धा तरुण मुलासारखं या ठिकाणी बाबा नाचत होते. बाबांचं मनापासून धन्यवाद. सगळे महाराज मंडळी सगळ्यांचा धन्यवाद. उत्कृष्ट असा ज्यांनी मृदुंग वाजवला. ऐका, काहींच्या मुखामध्ये सरस्वती असते पण यांच्या ऋषिकेश महाराजांच्या हातामध्ये सरस्वती. ऋषिकेश महाराजांनी उत्कृष्ट असा मृदुंग वाजवला, त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. या ठिकाणी कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून आलेले, परमार्थावरती नितांत प्रेम करत असणारे, अनेक कीर्तनकारांसोबत सतत फिरत असणारे, कीर्तनकाराला सोशल मीडियाच्या बाबतीत मदत करत असणारे आमचे दादा, आमचे मित्र सुश्रुत दादा या ठिकाणी उपस्थित राहिले. दादा तुमचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. खूप मोलाचं सहकार्य असतं कीर्तनकार, त्यांचाही ते यूट्यूबला लाईव्ह करतात. दादा या ठिकाणी वेळात वेळ काढून आले. सुश्रुत दादा तुमचं मनापासून धन्यवाद. आणि आपला हा झालेला कार्यक्रम पुन्हा पाहता यावा, पुन्हा बघता यावा. ज्यावेळेस मला
ज्यावेळेस आम्हाला कार्यक्रमासाठी फोन आला त्यावेळेस सांगितलं की ताई आम्ही तुमचं कीर्तन यूट्यूबवरती पाहिलं, तुमचं यूट्यूब चॅनल आहे का? मी म्हटलं हो आमचं यूट्यूब चॅनल आहे. त्यावेळेस या परिवारानं सांगितलं की आमची आई आम्हाला सोडून निघून गेली. कधी एकेकाळी आम्ही आमच्या आईला पाहावं वाटलं, आईसाठी आम्ही काहीतरी केलेलं आम्हाला पाहावं वाटलं आणि आज आईच्या हा तिसऱ्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं झालेला कार्यक्रम आम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आम्हाला पाहता यावा यासाठी तुमच्या यूट्यूब चॅनलवरती आमची शूटिंग व्हावी या परिवारानं विनंती केली आणि या विनंतीला मान देऊन आमचा ओम साई क्रिएशन यूट्यूब चॅनल या ठिकाणी उपस्थित राहिला. हा झालेला कार्यक्रम तुम्हाला आमच्या ओम साई क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. सर्वांनी जर ओम साई क्रिएशन नाव लक्षात राहत नसेल तर आरती महाराज भुजबळ एवढं जर तुम्ही नाव टाकलं तर तुम्हाला ओम साई क्रिएशन चॅनलवरती सगळे झालेले कार्यक्रम पाहायला मिळतील आणि हा आपला झालेला कार्यक्रम सुद्धा तुम्हाला ओम साई क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. या ठिकाणी ओम साई क्रिएशन या यूट्यूब चॅनलचं शूटिंग ज्यांनी केलं तो आमचा रोहित दादा असेल. त्या दादासाठी एकदा जोरात टाळी वाजवा गड्या. सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. या परिवारातली सर्वच जण असतील, नामदेव दादा, विश्वनाथ दादा, अशोक दादा, त्यांचा आजींचा नातू अक्षय दादा, आजींची लेख असेल रेखाताई, सर्व परिवाराचं, पाठणकर परिवाराचं सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्वच ग्रामस्थ, संयोजक, आयोजक, नियोजक, राजकीय, सामाजिक, आर्थिक सगळ्या कार्यातली लोक असलेली सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. बोलण्याच्या ओघात एखादा वेडा वाकडा शब्द गेला असेल, तुमची मुलगी, तुमची नात या नात्याने मला माफ करा. पुन्हा पुन्हा तुमच्या चरणाची सेवा करण्याची संधी मला द्या. आपल्या पायातली चप्पल तुटली तर शिवून घालतो तसा बोलताना एखादा वेडा वाकडा शब्द गेला असेल, तुमची मुलगी, तुमची नात या नात्याने मला माफ करा. पुन्हा ऐका, ज्यांच्यासोबत मी फिरते, ज्यांच्यामुळे मला कीर्तन करण्याची ताकद येते, ज्यांना खरंच मी गुरु, ज्यांच्यामुळे मला ताकद येते, जे माझे गुरु आहेत, ज्यांच्यामुळे मी एवढं बोलू शकते, असे माझे वडील, माझे गुरुवर्य या ठिकाणी उपस्थित असतील. माझ्या वडिलांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. तुम्ही म्हणसाल ताई सगळे आपापली गुंडा निघाला व हा घरी, आम्हीच जर कीर्तनाला नसतं तर तुमचं कीर्तन कुणी ऐकलं असतं म्हणसाल का नाही? अय म्हणसाल का? शेवटचा प्रश्न कीर्तनाचा शेवट करायचा आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं ती म्हणजे माईक सिस्टीम. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. त्यांचा काय दोष आहे? आम्ही काही म्हणू द्या, तिथं ती ज्याला त्याला ज्याच्यातलं त्याच्यातलं कळतं. उगाच आम्ही त्यांना दोष देऊन काही उपयोग होत नाही. पण ऐका, व्होल्टेज कमी होत होतं, सारखं बंद चालू होत होतं, तरी पण उत्कृष्ट असा आवाज लोकांपर्यंत माझा पोहोचवण्याचं काम केलं ती माईक सिस्टीम. त्यांचं मनापासून धन्यवाद. तुम्ही म्हणसाल पाटणकर परिवार, आजींचे नातू, नाती, आजी, वडील, मुलं सगळ्यांचं घेतलं ना, आम्हीच जर कीर्तनाला नसतं तर तुमचं कीर्तन कुणी ऐकलं असतं म्हणसाल का? सगळ्यांना एक शेवटचा प्रश्न कीर्तनाचा शेवट करू. सगळ्यांना तराजू माहिती आहे का? तराजू तराजू झालंय आता कीर्तन. बोला जरा. आजारी असल्यासारखं बसू नका. एकतर आम्ही आजारी, आमची वारी काल झाली, आम्ही रात्री 3 वाजता घरी आलो, लगेच कीर्तनाला निघून आलो. मी वयाच्या 7 वर्षाचे असल्यापासून आळंदी ते पंढरपूर वारी करते. काल रात्री आम्ही 12च्या नंतर पंढरपूरवरून आलो आणि आम्ही घरी 3 वाजता पोहोचलो, लगेच सकाळचं कीर्तनाला आलो. आमची पंढरपूरची वारी असते. तुम्हाला माझ्या आवाजातून जाणवत असेल सर्दी झाली, खोकला आलाय, पण ऐका, तुम्ही आजारी सारखं असल्यासारखं बसायचं नाही, कीर्तनाचा शेवट करायचा. सगळ्यांना तराजू माहितीये का? तराजू उभा असले सर्वांनी बोला तराजू. झालंय कीर्तन. तराजू जड वस्तू खाली असती का हलकी? जड. मग तुम्ही कसंय कसंय जड आहे का नाही? वजनदार. तुम्ही माझ्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, अधिकारानं श्रेष्ठ आहे. म्हणून ऐका, तुम्हाला पुन्हा पुन्हा तुमच्या चरणाची सेवा करण्याची संधी मला द्या. ज्यांना 1 असेल त्यांनी मला दुसरी मुलगी समजा, ज्यांना 2 असतील त्यांनी तिसरी समजा, ज्यांना 3 असतील त्यांनी चौथी समजा, ज्यांना 1ही नसेल त्यांना मला दत्तक घ्या. घ्याचाल का? पण नाही दत्तक घेता आलं 7-12 माझ्या नाव करा. ऐका, विनोदाचा भाग सोडा. ही झालेली सेवा संत मायबापांच्या चरणी, तुमच्या चरणी, माझ्या पांडुरंगाच्या चरणी, माझ्या जन्मदात्या माता पित्यांच्या चरणी समर्पित करते. सेवेला इथंच पूर्णविराम देते. या पाठणकर परिवाराचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी इथं मला सेवा करण्याची संधी दिली आणि या आईच्या आत्म्याला शांती लाभो आणि ह्यांच्याकडून हे आईचं कार्य असंच घडत राहो. आळंदीच्या ज्ञानोबरायांच्या चरणी, देहूच्या तुकोबरायांच्या चरणी आणि पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना व्यक्त करते आणि सर्वांच्या चरणावरती शिरकमळ ठेवून सेवेला इथंच पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय सगळ्यांनी